नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या तासाला आपण द्वितीयक आर्थिक क्रिया याचा अभ्यास केलेला आहे. या पाठामध्ये आपल्याला तृतीयक आर्थिक क्रिया यांचा अभ्यास करायचा आहे. तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे नेमकं काय? तर प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान, यांच्यातील दुवा, ह्या दोघांना पूरक असे काही विविध व्यवसायही या ठिकाणी आहेत. यामध्ये प्रामुख्याने मालाची खरेदी विक्री करणे, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ उतार असेल. मालाची चढ उतार म्हणजे काय? हमाली असेल, तारण व कर्जरोखे संस्था असतील, विपणन असेल, आयात निर्यात व्यवस्था असतील इत्यादींचा या ठिकाणी समावेश होतो. ह्या सर्व क्रिया म्हणजे काय? तर त्या म्हणजे तृतीयक आर्थिक व्यवसाय होय. यामध्ये प्रामुख्याने या व्यतिरिक्तही या ठिकाणी धारवाला असेल, भाजी विक्रेता असेल, दुकानदार असेल, प्रवासी वाहतूक करणारा असेल, टपाल सेवा असेल, ह्या व्यवसायांचा सुद्धा तृतीय आर्थिक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी काय करता येईल? आपल्याला समावेश करता येईल. तृतीय आर्थिक व्यवसायांचे वर्गीकरण. या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसेल. या आकृतीमध्ये तृतीय आर्थिक व्यवसाय हे प्रामुख्याने व्यापार, वाहतूक, संदेशवहन व इतर सेवा या 4 विभागांमध्ये त्या ठिकाणी विभागलेली आहे. व्यापारामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे 2 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघता येतील. यामध्ये शहरी घाऊक बाजारपेठ आणि ग्रामीण घाऊक बाजारपेठ, तसंच किरकोळ व्यापारामध्ये शहरी आणि ग्रामीण यांचा समावेश आपल्याला करता येईल. यामध्ये आठवडे बाजाराचा समावेश असेल, वस्तू भांडार असतील, सार्वजनिक वितरण यंत्रणा असेल यांचा समावेश असेल. त्याच पद्धतीने शृंखला भांडार असतील, मॉल्स असतील, सार्वजनिक वितरण यंत्रणा असतील यांचा समावेश व्यापार आणि वाणिज्यामध्ये आपल्याला करता येईल. वाहतुकीमध्ये प्रामुख्याने रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, जल वाहतूक असेल, हवाई मार्ग असतील आणि या व्यतिरिक्त नळ मार्ग असतील ह्यांचा वाहतुकीमध्ये प्रामुख्याने समावेश होत असतो. संदेशवहन ही तृतीय आर्थिक व्यवसायामध्ये एक प्रमुख गोष्ट त्या ठिकाणी आहे. या संदेशवहनामध्ये टपाल असेल, दूरसंचार असेल, दृकश्राव्य साधनं असतील किंवा दृकश्राव्य गोष्टी असतील, आंतरजाल म्हणजे इंटरनेट व कृत्रिम उपग्रह म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी आहे. कृत्रिम ग्रह हे अवकाशात सोडले जातात आणि अवकाशात सोडल्यानंतर पूर्ण भागाची माहिती ते त्या ठिकाणी जमा करतात. ते ग्रह त्या ठिकाणी माहिती जमा करतात आणि नंतर ती माहिती मानव त्या ठिकाणी मिळवतो. मग दृकश्राव्यांमध्ये दूरसंचारामध्ये भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी, ज्याला आपण मोबाईल म्हणतो आणि लँडलाईन म्हणतो, यांचा समावेश या दूरसंचारामध्ये होतो. दृकश्राव्य साधनामध्ये फिल्म म्हणजे पिक्चर्स असतील, रेडिओ असेल, TV असेल किंवा छापील गोष्ट ज्या असतील, चित्र आणि ज्याच्यामध्ये चित्र पण असेल आणि संदेशी असेल, दोघं गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र असतात त्यांना दृकश्राव्य साधनं असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि इतर सेवांमध्ये प्रामुख्याने पर्यटन, विमा, बँकिंग, स्थावर व व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा यांचा या ठिकाणी समावेश होतो. हे सर्व घटक म्हणजे तृतीय व्यवसाय होय. या घटकांवर अवलंबून असतात. तृतीय व्यवसाय यांच्याशी निगडीत किंवा यांच्यावर अवलंबून आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने बघता येईल. तृतीयक आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायांप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही. मग हे तृतीय आर्थिक व्यवसाय म्हणजे काय? हे सेवांशी निगडीत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सेवा पुरवल्या जातात. जसं प्राथमिक व्यवसायांमध्ये निसर्गातून काहीतरी घेतलं जातं, निसर्गाचा त्यावर प्रभाव पडतो, निसर्गातून जे मिळतं त्यावर आधारित ते उद्योग असतात, ते झाले प्राथमिक. मग तृतीय व्यवसायांमध्ये निसर्गातून काहीही घेतलं जात नाही, परंतु निसर्गाचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. त्याच पद्धतीने या व्यवसायात द्वितीयक व्यवसायाप्रमाणे नवीन उत्पादनही निर्मिली जात नाहीत. जसं प्राथमिक व्यवसायांमध्ये निसर्गातून मिळालं त्या प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसायामध्ये काय झालं की मिळालेल्या उत्पादनावर काहीतरी प्रक्रिया केली, परंतु तृतीय व्यवसायांमध्ये काहीही प्रक्रिया केली जात नाही. ह्या व्यवसायात फक्त सेवा दिली जाते, तिच्या बदल्यात मोबदला घेतला जातो. प्राथमिक व्यवसायांमध्ये काय होतं? निसर्गातून जे मिळालं
त्या बदल्यात मोबदला घेतला. द्वितीय व्यवसायांमध्ये काय होतं, प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या मालावर प्रक्रिया केली, त्यापासून नवीन उत्पादन तयार केलं आणि त्या नवीन उत्पादनाच्या बदल्यात मोबदला घेतला. परंतु तृतीय आर्थिक व्यवसाय हे पूर्ण विभिन्न आहेत. यामधून निसर्गातूनही घेतलं जात नाही आणि निसर्गातून घेतलेल्या मालावर सुद्धा प्रक्रिया केली जात नाही, तरी मोबदला घेतला जातो. मग तो मोबदला कसा असेल, तो सेवा स्वरूपातला असेल. म्हणजे मी तुम्हाला एखादी सेवा प्रदान केली, समजा निसर्गातून आम्ही त्या ठिकाणी काहीतरी पिकवलेलं आहे, अन्नधान्य आपण पिकवलेलं आहे. हे अन्नधान्य पिकवलं, मग डायरेक्ट आपल्याला मग काही जण काय असतात, ते अन्नधान्य विकत घेतात स्वतः आणि नंतर ते बाजारपेठामध्ये आणून विकतात, ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात. किंवा काय करतात, स्वतः त्यांनी अन्नधान्यही पिकवलं नाही, त्या अन्नधान्यावर प्रक्रियाही केली नाही, फक्त एका ठिकाणाहून माल घेतला आणि तो दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला. म्हणजे काय केली, त्यांनी सेवा दिली. ही सेवा देणं म्हणजे, आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये त्यांनी काय घेतला, त्याचा मोबदला घेतला. दुकानदार स्वतः माल पिकवतो का, नाही. तो स्वतः त्या मालावर प्रक्रिया करतो का, नाही. तर म्हणजे तृतीय व्यवसायामध्ये फक्त सेवा त्या ठिकाणी दिली जाते आणि या सेवेच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी मोबदला घेतला जातो. त्याला तृतीय आर्थिक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हणतात. मग हे तृतीय आर्थिक व्यवसायांमध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट आहे वाहतूक. वाहतूक ही अशी सेवा आणि सुविधा आहे ज्याद्वारे माणसे असतील, वस्तू असेल किंवा उत्पादित झालेला माल असेल, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा पोहोचवला जातो. कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणजे एखाद्या ठिकाणचा विकास करायचा असेल तर तो वाहतुकीशिवाय होऊ शकत नाही. एखाद्या ठिकाणी वाहतुकीचे साधन नसतील तर त्या ठिकाणी व्यवसाय होऊ शकत नाहीत, आणि व्यवसाय नाही झाले की आर्थिक भरभराट होऊ शकत नाही. म्हणून एखाद्या भागाचा विकास करायचा असेल की त्या ठिकाणी वाहतूक खूप महत्वाची आहे. सर्व आर्थिक क्रियांचा विकास हा वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहे. वाहतूक व्यवसाय तृतीय आर्थिक क्रियात पायाभूत घटक आहे. मग या वाहतुकीचा तृतीय आर्थिक व्यवसायांमध्ये प्रमुख समावेश होतो, कारण की वाहतुकीशिवाय कच्चा माल, शेतीतून पिकवलेला कच्चा माल सुद्धा कारखान्यापर्यंत पोहोचणार नाही, व कारखान्यातून तयार केलेला कच्च्या मालावर प्रक्रिया करून केलेला पक्का माल सुद्धा कारखान्यातून बाजारपेठेपर्यंत वाहतुकीशिवाय पोहोचू शकत नाही. म्हणून वाहतूक हा सर्व क्रियांच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. सर्व आर्थिक क्रियांचा विकास हा वाहतुकीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तृतीय आर्थिक क्रियेमध्ये वाहतूक हा पायाभूत घटक आहे. वाहतुकीचे वर्गीकरण प्रामुख्याने जलमार्ग, रस्ते मार्ग, हवाई मार्ग आणि नळ मार्ग याच्यातून आपल्याला वाहतूक होताना दिसते. आणि मग वाहतुकीतून एक पदार्थ दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जातो आणि त्या पोहोचवण्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी पैसा घेतला जातो, मोबदला घेतला जातो. वाहतुकीवर अनेक घटकांचा प्रभाव या ठिकाणी पडत असतो. दुसरा घटक आहे व्यापार. यामध्ये प्रामुख्याने व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. म्हणजे दोन देशांमध्ये वस्तू किंवा सेवा यांची ऐच्छिक, व्यापार म्हणजे काय, ऐच्छिक देवाणघेवाण. म्हणजे तुमच्या मर्जीशिवाय तुम्ही ती देवाणघेवाण करू शकत नाही. जी तुमच्या मनाने ठरवली आणि देवाणघेवाण केली ती झाली ऐच्छिक देवाणघेवाण. आणि ही ऐच्छिक देवाणघेवाण म्हणजेच काय, व्यापार होय. व्यापाराचे अनेक प्रकार आपल्याला बघावयास मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार आपल्याला बघता येईल. घाऊक व्यापारामध्ये शहरी घाऊक बाजारपेठ असतील किंवा ग्रामीण घाऊक बाजारपेठ असतील. शहरी घाऊक बाजारपेठामध्ये छोटी छोटी दुकानं असतात. या छोट्या छोट्या दुकानातून तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. तसेच ग्रामीण घाऊक बाजारपेठेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. किंवा एखादा व्यापारी हा त्या ठिकाणी वस्तू आणून त्या ठिकाणी खेडेगावांमध्ये विकत असतो.
त्याच पद्धतीने व्यापाराचा किरकोळ व्यापार हा सुद्धा एक मोठा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल. यामध्ये ग्रामीण आणि शहरी हे भाग आपल्याला करता येतील. मग यामध्ये आठवडे बाजारांमध्ये जाऊन वस्तू विकणे असतील, मग वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरतात, त्या ठिकाणी व्यापारी वस्तू घेऊन जातो आणि म्हणजे त्या व्यापाराने प्रत्यक्ष वस्तू उत्पादितही केलेली नसते आणि त्या वस्तूवर प्रक्रिया सुद्धा केलेली नसते, फक्त ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हा एवढाच उद्देश त्याचा त्या ठिकाणी असतो. मग या व्यापाराचे हे विविध प्रकार आपण त्या ठिकाणी बघितले. व्यापारावर अनेक घटकांचा देखील प्रभाव असतो, जसे हवामान असेल, लोकसंख्या असेल, तिथली संस्कृती असेल, आर्थिक खर्च असेल व निपुणता असतील, हे घटक व्यापारावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडत असतात. मग हवामानाचा कसा परिणाम होईल? हवामानानुसार व्यापार शक्य होऊ शकत नाही. लोकसंख्या जशी जास्त असेल तसा त्याच्यावर त्या ठिकाणी प्रभाव होईल. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनांचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, वर्षातील बराच काळ हिमाच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात. ही सर्व उत्पादने निर्यात करतात. उदाहरणार्थ, श्रीलंका देश चहाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतो आणि मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. भारत देश सुद्धा मोठ्या प्रमाणावर चहाचं उत्पादन घेतो आणि तितक्याच प्रमाणात तो निर्यात देखील करत असतो. तसंच लोकसंख्येचा सुद्धा व्यापारावर खूप मोठा प्रभाव पडतो. लोकसंख्येचे प्रमाण असेल, लोकसंख्येचे वितरण असेल, त्याचे वैविध्य असतील, ते वेगवेगळ्या देशाचा लोकसंख्येवर पडणारा फरक असेल, यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व त्याचाच व्यापार त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. म्हणून दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरता अन्न पुरवठा जास्त लागतो, म्हणून त्यांना त्याची जास्त चिंता करावी लागते. त्या मानाने कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशामध्ये हा वस्तू कमी लागतात, म्हणून त्या ठिकाणी उत्पादित झालेला माल हा दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्यांना वाव त्या ठिकाणी असतो. म्हणून लोकसंख्या हे व्यापारावर त्या ठिकाणी अवलंबून असते. व्यापारासाठी लोकसंख्येचा व्यापारावर खूप मोठा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. तसेच संस्कृतीचा सुद्धा प्रभाव पडतो. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखली जातात. त्यांचे जगभरात मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ, चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शाल व रेशीम यांना जगभरात मोठी मागणी आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी संस्कृती विकसित झाली, जसं काश्मीरमध्ये काम विणलं जातं, कापडावर विणकाम करतात आणि हे विणकाम केलेल्या कापडाला जगभरामध्ये मागणी मोठ्या प्रमाणावर, जसं आपल्या येवल्याजवळ येवल्याची पैठणी आपल्या भागामध्ये प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी कोरीव काम, नक्षीकाम त्या ठिकाणी केलं जातं. त्या साड्यांवर स्वतः हाताने नक्षीकाम केलं जातं. त्याला एक वेगळी मागणी असते आणि त्या मागणीमुळे त्याला किंमत मोबदला हा अधिक प्रमाणात असतो. म्हणून त्या संस्कृतीचा त्या उत्पादनावर प्रभाव पडलेला आहे आणि त्यामुळे त्याला अधिक मोबदला सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे. हा संस्कृती सुद्धा व्यापारावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. आर्थिक खर्च सुद्धा व्यापारावर परिणाम करत असतो. ह्या उत्पादनातील मुख्य घटक आहे. आर्थिक हा उत्पादनातील मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्याने ही व्यापार सुरू होतो. मग एखादं उत्पादन स्वतः निर्माण करण्यापेक्षा त्याला झालेला खर्च हा जास्त असू शकतो, परंतु दुसऱ्या ठिकाणाहून आयात करून आणला तर खर्च कमी असू शकतो. म्हणून अशा वेळेस विचार काय करतील की स्वतः निर्माण करण्यापेक्षा आपण दुसरीकडनं घेऊ, जेणेकरून आपला फायदा होईल. म्हणून हा आर्थिक बाबीचा सुद्धा व्यापारामध्ये त्या ठिकाणी विचार केला जातो. तसंच निपुणता, काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहे. जसं इस्रायलमध्ये कोरडवाहू शेती, या शेतीमध्ये अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. इस्रायलमध्ये स्वतःला
विकसित केलेला आहे की त्या ठिकाणी कोरडवाहू औषधी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाऊ शकते. काही ठिकाणी काही सेवांना ही खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि मग त्या ठिकाणची निपुणता, मी तुम्हाला सांगितलं की काश्मीरमध्ये विणकाम केलेल्या कपड्याला मागणी आहे, ते काश्मीरमध्येच नाही तर पूर्ण जगभरात मागणी आहे. म्हणजे त्या ठिकाणची ती काय आहे, विशिष्टता आहे, निपुणता आहे आणि त्या निपुणतेमुळे त्या ठिकाणच्या वस्तूला ही जगभरात मागणी आहे आणि त्या निपुणतेमुळे सुद्धा ती वस्तूला मागणी त्या ठिकाणी वाढते व काही शासकीय धोरणांचा सुद्धा व्यापारावर खूप मोठा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यटन. तृतीय आर्थिक व्यवसायामध्ये पर्यटन खूप महत्वाचा आहे. पर्यटन हा एक महत्वाचा तृतीय आर्थिक व्यवसाय आहे. गेल्या काही दशकांमध्ये पर्यटन व्यवसायात खूप वाढ झालेली आढळते. सद्यस्थितीत वाहतुकीच्या प्रगत साधनांमुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्रात ही वाढ झालेली आपणास दिसेल. तुम्हाला असं लक्षात येईल की सगळे प्रदेश बेटांच्या स्वरूपात आहे, त्यामुळे तेथील सम हवामान तसेच नैसर्गिक सौंदर्य, तेथील भूमी तसेच सामुद्रिक खेळाची उपलब्धता यामुळे काही ठिकाणी पर्यटन व्यवसाय विकसित झालेला आपल्याला आढळतो. राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचा वाटा सर्वात मोठा असतो. पर्यटन असणाऱ्या देशांमध्ये व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. प्रत्येक देशामध्ये पर्यटन व्यवसायामध्ये आढळणारी लोकसंख्या ही तुम्हाला त्या ठिकाणी जास्त आढळून येईल. पर्यटन व्यवसाय वाढीसाठी भौगोलिक घटक महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे त्या ठिकाणची भूमी, त्या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य, जर त्या ठिकाणी अजून समुद्र किनारे असतील तर त्या ठिकाणचं सौंदर्य वेगळं असेल, एखाद्या ठिकाणी पहाडी पर्वत असेल त्या ठिकाणचं सौंदर्य हे वेगळं असेल आणि हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि वास्तव्य केल्यामुळे त्या ठिकाणी अनेक व्यवसायांना त्या ठिकाणी चालना मिळते. हॉटेल व्यवसाय असतील, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या वस्तू विकण्याच्या दुकानं असतील, असे अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय, अनेक सेवा ह्या पर्यटन क्षेत्रामध्ये पुरवल्या जातात. मग त्या ठिकाणी वाहतूक सुद्धा पुरवली जाते, त्या ठिकाणी गाईड्स त्या ठिकाणी उपलब्ध असतात, त्या ठिकाणची आपल्याला माहिती नसते. आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनाला गेलो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणची माहिती नसते, मग ती माहिती मिळवण्यासाठी आपण एखादा स्थानिक मनुष्य त्या ठिकाणी बघतो आणि मग तो आपल्याला त्या ठिकाणची माहिती सांगत असतो. ती माहिती सांगण्याचा तो काय घेतो, मोबदला घेतो. मग प्रत्यक्ष काय करतो, तो आपल्याला फक्त सेवा देतो. मग त्या ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था नसते, मग आपल्याला एखादी हॉटेल त्या ठिकाणी बुक करावी लागते, एखादी लॉज बुक करावी लागते, मग त्या ठिकाणी आपली राहण्याची सोय होते. मग राहण्याची सोय त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली, त्या बदल्यात आपण त्याला मोबदला दिला. त्या ठिकाणी आपल्याला त्याने जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्या ठिकाणी आपण त्याला मोबदला दिला. म्हणजे असे सेवांशी निगडीत उद्योग सुद्धा, व्यवसाय सुद्धा या ठिकाणी पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असतात. पर्यटनातून अनेक व्यवसायांना त्या ठिकाणी आपल्याला चालना मिळते. मग पर्यटनातून काय होतं, तुम्हाला सांगितलं हॉटेल उद्योग तेजीमध्ये येऊ शकतो. पर्यटनामुळे तुम्हाला छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी करता येतात, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विकता येतील, त्या ठिकाणचे वैशिष्ट्य जे असेल त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विकता येतील. तुम्हाला गाईड्स म्हणून सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला काम मिळू शकेल, तुम्हाला त्या ठिकाणी वाहतूक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येतील. म्हणजे अनेक व्यवसाय यांना तुम्हाला त्या ठिकाणी चालना मिळू शकते. तर हे पर्यटन हवामान, त्या ठिकाणची भूरचना, त्या ठिकाणची उंची, त्या ठिकाणची जैवविविधता, त्या ठिकाणची सुगमता, त्या ठिकाणची पाण्याची उपलब्धता, ह्या प्राकृतिक घटकांवर त्या ठिकाणचं पर्यटन हे अवलंबून असतं आणि या पर्यटनामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालना त्या ठिकाणी मिळू शकते आणि त्यामुळे पर्यटनाचा तृतीय आर्थिक व्यवसायांमध्ये प्रामुख्याने समावेश त्या ठिकाणी करता येईल. यानंतर पुढचा घटक आहे संदेशवहन. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे संदेशाचे एक आदान प्रदान त्या ठिकाणी होऊ शकते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया होत असते. संदेशवहन सर्व सजीवांमध्ये होते, फक्त मानवामध्ये होत नाही, तर प्राण्यांमध्ये सुद्धा संदेशवहन त्या ठिकाणी होतं. मग ते त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या याच्यामध्ये ते आपला संदेश एका जणाहून दुसऱ्या जणाला त्या ठिकाणी पोहोचू शकतात. मानव
संदेशवहनाचे वहन वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. फक्त मानव असा आहे, मानव बुद्धिजीवी प्राणी आहे आणि तो त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याचा संदेश दुसऱ्याला पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. जसे चित्रांची भाषा, चिन्हांची भाषा, सांकेतिक भाषा, अंगविशेष, मुद्रा इत्यादींचा तो त्या ठिकाणी वापर करत असतो. काही संदेशवहन हे सक्षम घडते तर काही संदेशवहन हे दूरवर पाठवून घडवले जाते. आजच्या काळामध्ये संदेशवहनाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघता येतील. जसं लिखित स्वरूपात किंवा तंडू स्वरूपात सुद्धा तुम्ही संदेश पाठवू शकतात. लिखित स्वरूपात पत्राद्वारे तुम्ही संदेश पाठवू शकतात, तर तोंडी स्वरूपात दूरध्वनी असेल, मोबाईल असेल, याद्वारे तुम्ही संदेश एका जणाकडून दुसऱ्या जणाकडे पाठवू शकतात. त्याचप्रमाणे इंटरनेटचा सुद्धा संदेशवहनामध्ये खूप मोठा वाटा सध्याच्या युगामध्ये आहे. सध्याच्या युगात संदेशवहन, माहिती संप्रेषण हे परवडीचे शब्द झाले आहे. हे युगच माहितीची युग म्हणून नावारूपास आले आहे. ज्याच्याकडे माहिती तो आघाडी घेणार, याचाच अर्थ ही माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक जण, प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असतो. उदाहरणार्थ कृत्रिम ग्रहांचा वापर सुद्धा अलीकडच्या काळामध्ये माहिती घेण्यासाठी केला जातो. मी याच्या अगोदर सांगितलं की हे ग्रह हे अवकाशात पाठवले जातात आणि हे ग्रह काय करतात, हे पृथ्वीचे छायाचित्र गोळा करतील, कोणत्या भागात काय आहे हे माहिती संकलन करतील आणि ती मानवापर्यंत पोहोचवतील. मानव त्या छायाचित्रांचा अभ्यास करून कुठे काय आहे याचा आकलन तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी न जाता सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठे काय आहे हे उपग्रहांद्वारे सुद्धा मनुष्य माहिती मिळवू शकतो आणि त्या माहितीतून तो त्याचं ज्ञान त्या ठिकाणी वाढवू शकतो. पृथ्वीचे विविध नैसर्गिक व मानवी घटकांबद्दल हे उपग्रह माहिती पाठवत असतात. रोजच्या हवेची स्थिती असतील, आवर्तन असतील, पृथ्वीच्या गर्भातील हालचाली असतील, खनिजाचे साठे असतील, यांची माहिती या ग्रहांद्वारे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. या सर्व संदेशवहनांचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी हा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घडत असतो आणि म्हणून हे सर्व घटक हे एकमेकांवर त्या ठिकाणी अवलंबून असतात. याच्याद्वारे आपण सेवा पुरवू शकतो आणि या सेवेतून त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. म्हणून तृतीय आर्थिक व्यवसाय हे मानवाच्या आर्थिक व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी आहेत.